नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. हार्ट ऑफ एशिया परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी राहणार उपस्थित. नागपूर इथे उद्यापासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. विमुद्रीकरण, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अधिवेशन गाजण्याची शक्यता. कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाबाबत सुरेश प्रभू यांच्याशी प्राधान्यानं चर्चा करणार. खर्चाचा हिस्सा राज्य सरकार उचलणार मुख्यमंत्री. इंडोनेशिया पोलिसांचं विमान पूर्व सिंगापूरजवळ बेपत्ता. 15 जण ठार झाल्याची भीती. कॅलिफोर्नियामध्ये गोदामाला लागलेल्या आगीत 40 जणांचा होरपळून मृत्यू. आणि नवी दिल्लीत दाट धुक्यामुळे 54 रेल्वे गाड्या उशिरानं तर 11 गाड्या रद्द. विमान वाहतुकीवरही परिणाम. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. अमृतसर इथे सुरू असलेल्या 6व्या हार्ट ऑफ एशिया परिषदेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी औपचारिक उद्घाटन करतील. 2 दिवसांच्या या परिषदेला काल सुरुवात झाली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार सरताज अजीजही उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी काल रात्री अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिराला भेट देऊन दरबार साहिबचं दर्शन घेतलं. तसंच पंतप्रधान मोदी यांनी लंगरमध्ये भाविकांना भोजनही वाढलं. संमेलनासाठी उपस्थित असलेले नेते त्यांच्या सन्मानार्थ आयोजित रात्रीच्या भोजनातही ते सहभागी झाले. अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आशियातला दहशतवाद, विकास प्रक्रिया आणि परस्पर सहकार्य यावर महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी या परिषदेच्या घोषणापत्राचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी अफगाणिस्तानचे उपपरराष्ट्र मंत्री हिकमत खलील करजाई आणि भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आजारी असल्यानं वित्तमंत्री अरुण जेटली भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करतील. अफगाणिस्तानमधल्या दहशतवादाच्या आव्हानाचा मुकाबला करण्याबाबत तसंच युद्धानं खिळखिळ्या झालेल्या देशांच्या संक्रमणाबाबत या परिषदेत महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. भारत, चीन, रशिया, इराण आणि पाकिस्तानसह 14 देशांचे वरिष्ठ अधिकारी आणि या परिषदेला पाठिंबा देणाऱ्या 17 देशांचे प्रतिनिधी यांच्यात या परिषदेत विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. नागपूर इथे उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून विमुद्रीकरण, शेतकऱ्यांची कर्जमाफी, आदिवासी भागातील मुलांचं कुपोषण अशा मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. संसदेप्रमाणेच विधिमंडळातही सत्ताधारी पक्षाची कोंडी करून कामकाज रोखून धरण्याची रणनीती विरोधक आखण्याची शक्यता दिसतेय. विरोधकांना तोंड देण्यासाठी भाजपानंही व्यूहरचना तयार केली आहे. दरम्यान या अधिवेशन काळात विधानभवनाच्या आत कुठल्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी काल नागपुरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री, सभापती, अध्यक्ष, अधिकारी तसंच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांची वाहनंही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विधानभवनाच्या बाहेर उभी केली जातील असं त्यांनी सांगितलं आहे. मुरबाड आणि त्या परिसराचं महत्त्व लक्षात घेऊन हा भाग रेल्वेनं जोडणं गरजेचं आहे. त्यामुळे कल्याण नगर रेल्वे मार्गाबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करणार असून यासाठी लागणाऱ्या खर्चात राज्य शासन आपला हिस्सा उचलणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड इथे महाराजस्व अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाचा समारोप काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. महसूल विभागाच्या समाधान योजनेत राज्य सरकार 1 कोटी जनतेपर्यंत थेट पोचलं असून मुरबाडची ही शासकीय जत्रा अधिक नाविन्यपूर्ण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील तरुणांसाठी कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षणावर भर देणं गरजेचं असून छोट्या रोजगार संधींना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याचीही गरज आहे असं महसूल आणि मदत पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पुणे येथे महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन काल पाटील यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकासाचे प्रशिक्षण वर्ग ग्रामीण स्तरावरही सुरू करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्रामीण भागातील तरुणांना नवनवीन कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्यास हे युवक आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील असं पाटील यावेळी म्हणाले.
पूर्वीच्या सरकारनं पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना प्रभावीपणे राबवली नसल्यामुळे राज्याचं पाणी मध्य प्रदेशात वाहून गेलं, त्यामुळे राज्याला दुष्काळाला सामोरं जावं लागलं, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे. सध्याचं सरकार जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवत असून शेतात पडणारं पाणी शेतात अडवलं जात असल्यामुळे सर्वत्र मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, असंही दानवे यांनी सांगितलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त अकोल्यात आयोजित पश्चिम विदर्भातल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. युती करणं ही जनतेची मागणी असून भाजपा युतीसाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विरोधी दिग्गज नेत्यांवर टीकेची झोडही उठवली. शासनाच्या योजना गरिबांच्या कल्याणासाठी असून त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम शासकीय यंत्रणेनं करावं, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले आहेत. धुळे जिल्हा परिषदेच्या जिल्हा विकास आणि सनियंत्रण समितीच्या सभेत ते काल बोलत होते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला मिळावा यासाठी अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे, तसं झाल्यास लाभार्थ्यांची संख्या वाढेल, असं सांगत शासकीय योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिरांच्या माध्यमातून जनजागृती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. धुळे शहरात राबवण्यात येणाऱ्या अमृत योजनेची सविस्तर माहिती तत्काळ सादर करण्याचे निर्देश डॉ. भामरे यांनी यावेळी दिले. कोकण रेल्वेच्या विकासाचा बॅकलॉग विशेष प्रयत्नानं भरून काढू, तसंच या मार्गावरून लवकरच हमसफर एक्सप्रेस सारख्या आधुनिक गाड्या धावतील, अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल कणकवली इथे केली. कणकवली रेल्वे स्थानकाच्या विस्तारित इमारतीच्या तसंच विविध प्रवासी सुविधांच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आडवली आणि बिलवडे स्थानकादरम्यान उभारण्यात येत असलेल्या वेरावली स्थानकाच्या भूमिपूजन फलकाचंही अनावरण केलं. महाराष्ट्रासाठी 1.5 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले असून मुंबईसाठी 60,000 कोटी रुपयांचे नवे प्रकल्पही मंजूर केलेत. तसंच कोकणात रेल्वेचे सुटे भाग बनवण्याचा कारखाना हे कोकण विकासाचं पहिलं पाऊल असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं. या कारखान्याच्या माध्यमातून रोजगार तर उपलब्ध होईलच, पण कच्चा माल पुरवणारे उद्योजकही तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रत्नागिरीत रेल्वेच्या प्रस्तावित रेल्वे रोलिंग स्टॉक कंपोनंट प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या वेळी ते काल बोलत होते. बचत गटाच्या माध्यमातून विकास करण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील असून सावंतवाडी इथे खाद्यपदार्थ देण्याचा नवा प्रकल्प सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात रेल्वेच्या माध्यमातून व्हेंडर विकास कार्यक्रमाद्वारे लघुउद्योजक सक्षम करण्याचा प्रयत्न असून यावर्षी रेल्वेत 8 लाख कोटींची गुंतवणूक होत असून त्यामुळे मोठा विकास होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. फेरिस व्हीलतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या वर्ल्ड फेस्ट या वार्षिक आंतरराष्ट्रीय कलाविष्काराचं मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या 14 देशातून आलेले 100हून अधिक कलावंत या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य अशा माध्यमातून आपली कला सादर करतात. तसंच विविध देशातल्या खाद्यसंस्कृतीचा आस्वादही या महोत्सवात घेता येणार आहे. आज महोत्सवाची सांगता होत असून एका कार्निव्हल परेडचंही आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होते, त्यामुळे आत्महत्येमागच्या कारणांचा शोध पत्रकारांनी घेतला पाहिजे, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे यांनी काल यवतमाळ इथे व्यक्त केलं. पत्रसूचना कार्यालय, नागपूर श्रमिक पत्रकार संघ यवतमाळ आणि विदर्भ इलेक्ट्रॉनिक्स मीडिया यांच्या वतीनं आयोजित ग्रामीण प्रसारमाध्यम कार्यशाळेतल्या पहिल्या सत्रात ते बोलत होते. या कार्यशाळेचं उद्घाटन यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते झालं. कार्यशाळेत विकास संवादामध्ये पत्रकारांची भूमिका, शेतीविषयक प्रभावी संवादामध्ये मुद्रित माध्यमांची भूमिका या विषयावर पत्रकार जयदीप हर्डीकर, अनिल महात्मे यांनी मार्गदर्शन केलं. कृषी संकटाच्या वेळी यशोकथांची समर्पकता या विषयावर पुणे आकाशवाणी केंद्राचे उपसंचालक नितीन केळकर यांनी आपले विचार मांडले. कार्यशाळेचं प्रास्ताविक नागपूरच्या पत्रसूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक संजय आर्वीकर यांनी केलं. गुरुशिष्य परंपरा जपणारे विख्यात गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल कोल्हापूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र शौनक अभिषेकी यांच्या विशेष मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शौनक अभिषेकी यांनी मधुवंती रागातील बंदिश तसंच तराणा सादर केला. या सुरेल मैफिलीची सांगता भैरवीला झाली.
यशवंतराव होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा होळकर पुरस्कार अभिनेता अजिंक्य देव यांना काल पुण्यात जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला। एका शूरवीर राजाच्या नावाचा पुरस्कार दिला जातोय ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। पुढच्या महिन्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित हिंदी मालिकेचं काम सुरू होत आहे आणि लवकरच ते दूरचित्रवाणीवरून दिसेल अशी माहिती यावेळी अजिंक्य देव यांनी दिली। होळकरांचा इतिहास आता राज्य सरकारच्या वतीनं चरित्राच्या रूपानं मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं। भ्रष्टाचार आणि लोकशाही व्यवस्था यांना राजकारण्यांइतकीच जनताही जबाबदार असते, कारण जनतेनं निवडून दिलेले लोकच लोकशाही व्यवस्थेचे भाग असतात। त्यामुळे सर्वसामान्यांनी जबाबदारीनं आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असं विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलंय। पुण्यात आर्य चाणक्य महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते काल बोलत होते। सर्वसामान्यांच्या वेदना समजून घेणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हवे आहेत। लोकशाहीच्या विकासासाठी सुसंस्कृत आणि संवेदनशील व्यक्तींनी राजकारणात यायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं। यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, आमदार कपिल पाटील, सनदी अधिकारी डॉक्टर नितीन करीर, ज्येष्ठ संपादक देवीकिसन सारडा आणि उद्योजक प्रमोद चौधरी यांना विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल आर्य चाणक्य पुरस्कार प्रदान करण्यात आले। इंडोनेशिया पोलिसांचं एक विमान काल पूर्व सिंगापूरजवळ बेपत्ता झालं असून विमानातले 15 प्रवासी मृत्युमुखी पडल्याची शक्यता निर्माण झाली आहे। हे विमान बाटामकडे जात असताना ही दुर्घटना घडली। उड्डाणानंतर या विमानाचा नियंत्रण कक्षाशी संबंध तुटला होता। इंडोनेशियाच्या मदत आणि बचाव पथकाकडून विमानाचा शोध घेण्याचं कार्य सुरू आहे। सिंगापूरचं पथकही या मदत कार्यात सहभागी झालं आहे। आतापर्यंत प्रवाशांच्या काही वस्तू सापडल्या आहेत। कॅलिफोर्निया इथल्या सॅन फ्रान्सिस्को जवळ एका वेअरहाऊस अर्थात गोदामाला काल लागलेल्या भीषण आगीत किमान 40 जण होरपळून ठार झाल्याची भीती व्यक्त झाली आहे। या ठिकाणी रेव पार्टी सुरू असताना ही दुर्घटना घडली। या आगीत आणखी काही जण मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे। पार्टीसाठी 20 ते 30 वयोगटातील तरुण जमले असताना ही दुर्घटना घडली। राज्य शासनानं केंद्र सरकारच्या सहयोगानं निर्माण केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाचं सह्याद्री वाहिनीवरून 5 डिसेंबरला संध्याकाळी 7:30 वाजता प्रक्षेपण होणार आहे। डॉ जब्बार पटेल दिग्दर्शित या चित्रपटासाठी डॉ यदी फडके यांनी संशोधन कार्य केलं। या चित्रपटात मम्मुटी, सोनाली कुलकर्णी, मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी, जीवन मेरी, राहुल सोलापूरकर यांच्या भूमिका आहेत। तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्याकरता चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांसाठीही 5 डिसेंबरलाच दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाच्या 2 विशेष खेळांचं शिवाजी पार्क इथेही आयोजन करण्यात आलं आहे। आणि आता हवामान। राजधानी नवी दिल्लीत दाट धुक्याची चादर कायम असून या धुक्यामुळे 54 रेल्वेगाड्या उशिरानं धावत असून 11 गाड्या रद्द करण्यात आल्यात। या धुक्याचा परिणाम विमान वाहतुकीवरही झाला असून 4 आंतरराष्ट्रीय आणि 5 देशांतर्गत विमानांचं उड्डाण उशिरा होत आहे। येत्या 24 तासात दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। हार्ट ऑफ एशिया परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी राहणार उपस्थित। नागपूर इथे उद्यापासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। विमुद्रीकरण, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अधिवेशन गाजण्याची शक्यता। कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाबाबत सुरेश प्रभू यांच्याशी प्राधान्यानं चर्चा करणार। खर्चाचा हिस्सा राज्य सरकार उचलणार, मुख्यमंत्री। इंडोनेशिया पोलिसांचं विमान पूर्व सिंगापूरजवळ बेपत्ता, 15 जण ठार झाल्याची भीती। कॅलिफोर्नियामध्ये गोदामाला लागलेल्या आगीत 40 जणांचा होरपळून मृत्यू। आणि नवी दिल्लीत दाट धुक्यामुळे 54 रेल्वेगाड्या उशिरानं तर 11 गाड्या रद्द, विमान वाहतुकीवरही परिणाम। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।